समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। येडराव परिसरातील शेतीपंपाला दिवसा विद्युत पुरवठा। आमदार येड्रावकर यांच्या सूचनेनंतर महावितरण विभागाचा निर्णय। येड्राव परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा मिळावा यासाठी आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी महावितरण विभागाला दिलेल्या स्पष्ट सूचनेमुळे महावितरण विभागाने येड्राव उपकेंद्र व पार्वती उपकेंद्रांतर्गत कायमस्वरूपी दिवसा विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे। या निर्णयामुळे आतापर्यंत रात्रीच्या वेळी शेतीसाठी वीज वापरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, तो आता टळणार आहे। येड्राव परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्यामुळे पूर्वी या भागातील उपकेंद्रांवर वीज लोड शिल्लक राहत नव्हता। औद्योगिक वापर अधिक आणि शेतीसाठी उपलब्ध वीज कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती। परिणामी शेतकऱ्यांना रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळेत शेतीसाठी वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत होते। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी महावितरण विभागाला सूचना केल्या। शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांची वारंवार दिवसा विद्युत पुरवठा होण्याची मागणी होत होती। या सर्व बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। यानंतर महावितरण विभागाने तांत्रिक अडचणी दूर करून दिवसा विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे। समाजकार्य न्यूज साठी जांभळीहून दत्तात्रय कदम।